हा बोल सुमेश भाई. आता हा एकदा काय आपली प्रोसेस कशी होती आजची, म्हणजे कुठं होतं तो सेंटर कोणतं होतं? सेंटर ग्रुप सेंटर नागपूर. नागपूरला. अच्छा. हा मग ग्रुप सेंटर रिपोर्टिंग नागपूर. किती वाजता होती? रिपोर्टिंग 6ची होती आणि सकाळी त्यानं 6:30 वाजता आत घेणं चालू केलं. अच्छा. मग मुलं किती वाजतापासून लागले होते तिथं? मुलं आम्ही तिथे 6 वाजताच गेलो होतो. 6 वाजतापासून सर्व मुलं आले होते. 6 अगोदर वाजता. मुलींची एंट्री घेतली रोल नंबर वाईज हा हा. आणि नंतर मग मुलांची चालू केली. अच्छा. आणि हा आपलं राहण्याचं गिण्याचं कसं होतं नागपूर सेंटरला? राहण्याचं नागपूर सेंटर ग्रुप हे 1 नंबर 1च्या बाजूलाच आपलं हे रूम आहे. 4-5 रूम आहेत. अच्छा. म्हणजे त्यांनी सर्व 150 पोरांचं रुपये होऊन 150 जाते रुपये का? हा सर्व पोरांचं होऊन जाते. खूप रूम आहेत. जवळपास आजूबाजूला सर्व रूमच आहेत. 150 रुपयामध्ये. हा. फक्त सर्व घरून रूम आपलं आहे. अंगाबिंगावरचं घेऊन जायचं हो थंडीचं. त्याने गाद्या वगैरे त्यांनी दिल्या आहेत. फक्त अंगावर आपल्याला घरून आणावं लागतं. ठीक आहे. समजा राहायचं काही नाही टेन्शन एवढं. राहायचं काहीच टेन्शन नाही आणि जेवणाचं पण काहीच नाही. मस्त 100 रुपयामध्ये सर्व फुल जेवण आहे. जेवण पण तिथं समजा. हो 100 रुपयामध्ये फुल जेवण. आणि आपलं स्टेशन पासून तिथपर्यंत कसं आलता? रेल्वे स्टेशन स्टेशन पासून पासून? तिथं रेल्वे स्टेशन पासून मेट्रोमध्ये बसलो आणि डायरेक्ट इकडे आलो लोकमान्य नगरला. लोकमान्य नगर. हा मग लोकमान्य मेट्रो स्टेशन पासून 1 किलोमीटरच आहे. पैदल पण येऊ शकतो आपण. सरकार रोड आहे. सीधा रोड आहे सर्व. अच्छा. हा. डायरेक्ट ग्रुप सेंटर पर्यंत. आणि गेट नंबर 1 वरून 2 नंबरच्या गेटवरून एंट्री होत आहे. सीआरपीएफचं आहे का? हा सीआरपीएफ सेंटर. हा हा. गेट नंबर 2 वरून एंट्री होत आहे. ठीक आहे. मग ती एंट्री झाली तुमची सकाळी 6-6:30 वाजता. 6:30 वाजता एंट्री झाली आणि तिथून मग बसेसने आत नेलं जवळपास 700-800 मीटर. अच्छा. हा. हा तिथं हॉलमध्ये बसवलं आम्हाला. हा. मुलींचं बायोमेट्रिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व झालं. हा. रोल नंबर वाईज मुलींचं चाललं 12 वाजेपर्यंत. हा. नंतर मग लागलं मुलांचं. मुलांचे चाललंय 4:30 वाजेपर्यंत. हा. आज रिपोर्टिंग किती मुलांची होती मग? रिपोर्टिंग 100 मुलांची रिपोर्टिंग होती. त्यातले 98 हजर राहिले. अच्छा. म्हणजे मुलं आणि मुली इन्क्लूड करून दोन्ही का? नाही मुलं 100 आणि मुली 25. मुली त्यातले 25. 98 मुलं अच्छा. आले आणि 22 मुली आल्या. अच्छा. हा आणि एक मुलगी म्हणजे डायरेक्ट रिजेक्ट करून टाकली. काय कारण होतं? काय कारण तिचं फॉर्मवरती बर्थ डेट आणि आपल्या याच्यावरती 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरची बर्थ डेट वेगवेगळी होती. अच्छा. म्हणजे कशावरची? तिच्या ज्या फॉर्मवर तिनं बर्थ डेट टाकली होती तिची हा हा. फॉर्म भरताना. ती हा. वेगळी होती आणि तिच्या बोर्ड सर्टिफिकेटवर बर्थ डेट वेगळी होती. तर हो. डायरेक्ट तिला रिजेक्शन स्लिप दिली आणि घरी पाठवून दिलं. डायरेक्ट रिजेक्ट. मग तिनं काही काय अफिडेव्हिट गिफ्ट काय नेलं काही नव्हतं सोबत? ॲफिडेव्हिट तिनं काहीच नव्हतं आणलं. डायरेक्ट तिला रिजेक्ट केलं आणि घरी पाठवून दिलं. हो का रे? हा आणि 2 मुलींच्या स्पेलिंग मिस्टेक होती. हा. तर त्यांना थांबून ठेवलं. त्यांना ऍडजस्ट करून घेतलं. ठीक आहे. हा ते रोल काय म्हणतात जन्मतारीख मेन असते बहुतेक काहीतरी. हा थोडा नेम मध्ये मिस्टेक होती तर त्यांना ऍडजस्ट करून घेतलं. हा. बाकी मुलांचं सगळं क्लिअर झालं. अच्छा. म्हणजे आज मेडिकल झालंच नाही कोणाचं? नाही फक्त डॉक्युमेंट चालले? आज फक्त 25 मुलांचं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि एक्सरे झालं. अच्छा. आपलं मुलांचं डॉक्युमेंट सर्वांचं झालेत का मग आज? हा डॉक्युमेंट सर्वांचेच झाले. उद्या सकाळी 6ला बोलावलं. उद्या सकाळी 6ला बोलवलं. हा आणि हे आपल्या डॉक्युमेंट मध्ये मुलांच्या किती म्हणजे सर्वच पास होऊन गेलेत का? का कोणी हा डिस्क्वालिफाय केलं? डॉक्युमेंट मध्ये सर्वच पास होऊन गेले. फक्त एका मुलीचा प्रॉब्लेम आला तो? हा एका मुलीला फक्त बाहेर काढला. बाकी सर्व पास होऊन गेले. ठीक आहे. आणि यांचं काय फक्त बाकी 25 मुलांचं झालं का ते? युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि एक्सरे? हा 25 मुलांचं आमचं फर्स्ट मध्ये आमचं होऊन गेलं. बाकीचे अच्छा. अजून बाकी आहेत. हा. मग आता परत तुम्हाला उद्या बोलवलं? हा परत उद्या बोलावलं. आता त्यांचं होईल आणि आम्हाला 4 डॉक्टर आहेत. 4 उद्यासाठी? डॉक्टरजवळ 5-5 जण वाटून दिले. उद्या आमचं अगोदर मेडिकल होऊन जाईल. हो का? मग उद्या परत दुसरी बॅच पण येईल ना नवीन? हा दुसऱ्या बॅचची मुलं आलेले आहेत. हजर आहेत. माझ्या रूमवरच आहे. हो का? मग एवढे होते का ऍडजस्ट पोरं सगळे राहायसाठी? हो राहायसाठी कम से कम 5-6ची मुलं जरी आले तरी ऍडजस्ट होतात. हा. म्हणजे राहायचं काही टेन्शनच नाही समजा तिथे? काहीच टेन्शन नाही. सर्व गाद्या वगैरे, पाणी, बाथरूम सर्व व्यवस्था आहे. हा. नाही तसं बी आपलं काही फिजिकल नाही मारलं ना मेडिकलसाठी. काय फक्त आपलं झोपकीप झाली पाहिजे. अजून सर्व काही? झोप वगैरे सर्वच होते. हा. अजून काही विशेष त्याच्यात सांगण्यासारखं बाकी विद्यार्थ्यांना? विशेष तर काही नाही. फक्त आपलं ते जे हे आहे ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट हा हा. त्याच्यामध्ये ते डॉक्टर सांगत होते फक्त जास्त काही गोड खाऊ नका आणि जेवढं पाणी पिलं जाईल तेवढं पाणी प्या. हा. बॉडी आणि अशी? चारीचे चारी डॉक्टर 1 नंबर डॉक्टर आहेत.
हो का? जास्त फेल करणार नाही. आता उद्या समजा ते किती फेल नाही केले काय? जास्त फेल करणारच नाही. त्यातला 3 नंबरवाला डॉक्टर भेटला आम्हाला. हां. त्यांनी सांगून दिलं उद्या 3 नंबरच्या डॉक्टर जाऊ तुम्ही रिपोर्टिंग करायची. हां, हां. आणि 3 नंबरचा डॉक्टर सर्वात बेस्ट आहे म्हटलं. हो का? हा त्याचं नाव मी विसरलो. काहीतरी नाव सांगलं होतं त्यानं. हो सुमित का? की काहीतरी नाव सांगलं होतं. आपल्या महाराष्ट्राचे आहेत का काही डॉक्टर? हा महाराष्ट्राचा एक डॉक्टर आहे आपला. हो का? हा बाकी थोडा तिथला स्टाफ कसा होता मग? सगळे स्टाफ पूर्ण कोऑपरेट सपोर्टिंग सपोर्टिव्ह स्टाफ आहे होते. पूर्ण. हा सपोर्टिंग. ठीक आहे. मग काय एवढं समजा हे नाही एवढं हार्ड नाही नाही चालू आहे. आता एवढं एक काही हार्ड चालू नाही आहे. आणि मेडिकलचं समजा उद्या कसं होतं काय हा म्हणजे आणि मेडिकल 2 दिवस सर्वांची प्रोसेस चालणारच इथून पुढे हा मग. हा सर्वांची 2 दिवस प्रोसेस चालणार आहे. हां. सर्व आजचा पहिला सेंटरवर. दिवस होता तर थोडं मॅनेजमेंट हुकलेलं होतं त्यांचं. हां, थोडं पहिल्या दिवशी जरा हा लागणच टाइम सपोज. हा सर्व अंदर खायला प्यायला सर्व आहे. कॅन्टीन येते अंदर. समोसे सर्व वगैरे गोष्टी. सर्व येते. हां. सर्व गोष्टी आहेत अंदर. बाथरूमची पण सुविधा आहे. आणि आताच हे होणार आहे. एक्सरे वगैरे सर्व ब्लड टेस्ट युनिट टेस्ट आताच आहे. बाहेर जायचं काम नाही. आत्ताचे सर्व. हां, अच्छा. आताच आहे सर्व. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय मग हां. धन्यवाद हो माहिती खूप सांगल्याबद्दल सोमेश भाऊ. हो दादा. ठीक.